चौराशीची कैरा सोडवाना रिघाया शरण पांडुरंगा. या काळाच्या यमाच्या ताब्यातून आपला सुटून वैकुंठाला जर प्राप्त व्हायचं असेल तर रिघाया शरण पांडुरंगा. आता पांडुरंगाला शरण कसं देत भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात अर्जुना सर्व धर्मानि परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मला शरण येताना कसं याचं तया अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रिघ मोहददिका गांग. रिघाले जैसे आपुले भेदेविन माझे जाणीजे एकपन तया नाव शरण मज ये निगा. जो मज होय अनन्य शरण तयाचे मी निवारे जन्म मरण या लागे शरणांगता शरण मीचे एको. ऐकणारे चांगलेत ऐका. तया अहम म्हणजे मीपणा टाकून देवाला शरण अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. म्हणजे आताच बोलणं झालं आपण सगळे ब्रह्मस्वरूपच आहोत. मी नाही तो हे ते नाही मी कोण आहे पांडुरंग स्वरूपच आहे. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी म्हणजे देवाला शरण जाणं तया अहम वाच्या आपल्या वाणीनं सतत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण ओम नमः शिवाय ओम नम. सतत आपल्या वाणीनं भजन करणं खरं बोलणं मधुरा वाणी ओटी तुका म्हणे साचा आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे ज्ञानोबरा असले तरी दुवाळी कोणानं व्हावी भोई कोवनाची न उचलावी. आपण बोलल्यानंतर माणसाला राग तर येऊच नये पण डोळे वाचून सुद्धा आपल्याकडे कोणी पाहू नये. काय भोई कोणाची न उचलावी असं सुद्धा असं माणसाचं बोलणं पाहिजे. बोलो ऐसे बोले बोले विठ्ठल डोले बोले बोले विठ्ठल डोले बोले बोले विठ्ठल डोले बोले ऐसे बोले बोले विठ्ठल डोले बोले बोले विठ्ठल डोले बोले बोले विठ्ठल शाबास. बोलल्याबरोबर पांडुरंगाने विटेवरला डोलावं असं माणसाचं काय असावं बोल. आता आपले बोलणं त्यानं बोलणं भांडणं होणं सांगच
आपले बोलणे तसे बोलायला काही एकाचडी एक माणसं आहे का नाही. म्हणून या ठिकाणी मंडळी आपल्या वाणीनं सतत नामस्मरण करणं याला म्हणतात देवाला शरण. अहम वाचा चित्त, चित्तानं शेतातले काम करा, शरीरानं आणि मनानं कामामध्ये कामन काही म्हणा. त्या गवळणी म्हणायच्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. बघा विकायच्या दैदू पण म्हणायच्या गोविंद, कारण चित्तानं त्यांचा परमार्थ. आणि महत्वाचं परमार्थात चित्त महत्वाचं आहे बरं काय, हृदय महत्वाचं आहे. मन तुमचं देवा माझे मन लागो तुझे आणि संसार व्यसनी पडवणे दे. आपल्या मनानं नामस्मरण सतत नामस्मरण केलं पाहिजे मनानं. मग तया अहम वाचा चित्त अंग, अंगानं. आता काय मस्त मंदिर आहे मारुतीरायांचं. मारुतीरायांचे सगळीकडे तुकारामची मंदिरं का झाले, कारण मारुतीरायानं रामाची अंगानं सेवा केली. झाडून काढलं, रामाला फळ आणून दिले, त्यांना स्नान घातलं, सगळे रामाची सेवा मारुतीरायानं केली. म्हणून असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये कोणाचं मंदिर नाही, मारुतीराय. आणि रामाचंही मंदिर आपण पाहिलं, सगळे आपण भाग्यवान आहेत. आपले आजोबा, आपले खापर पंजोबा, आपले सपर पंजोबा यांनी हिंदुस्थानातले मंदिरं पाडताना बघितले, मूर्ती भंगताना पाहिल्या. पण आपण सगळे भाग्यवान आहोत, मूर्ती भंगताना नाही तर अयोध्या नगरीमध्ये रामाची मूर्ती बसवताना आपण सगळ्यांना पाहिले. म्हणजे अशा ज्या रामाची सेवा अखंड मारुतीरायानं केली. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग मोहददी का गांग रिघाले जैसे. एकदा का नदी समुद्राला मिळाली मग ती नदी नावानं शिल्लक राहत नाही, ती समुद्र स्वरूपच होती. तसं एकदा जीव का शिवाला शरण गेला की तो मग जीव राहत नाही, तो शिवरूप होतो महाराज. सच्चिदानंद स्वरूपम शिवहम शिवहम अशा प्रकारचा तो होत असतो. याला म्हणतात शरण जाण तया अहम वाचा, मनोनी शरण जावे सर्व भावे तो हा उत्तरीन पार भव दुस्तर. अनेक उदाहरण. आता भागवतातलंच उदाहरण आहे. गजेंद्र नावाचा हत्ती सर्व स्नान करण्याकरता गेला. स्नान करण्या गेल्यानंतर त्याचा शत्रू गेला जन्मातला नकर म्हणजे मगर. मगरानं पाय वळला आणि वळल्याच्या नंतर महाराज तो हातीचा राजा होता. त्याला तर कोणी सदस्य वगैरे छोटा मोठा असन कोणी आहे का. हातीचा राजा कोण मामा? गजेंद्र. हातीचा राजा गजेंद्र, भारताचा राजा नरेंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र, क्रिकेटचा राजा महेंद्र. बजाला पुन्हा लक्षात राजा हे सगळे राजेच. आनंद वाटला बहुसंख्येने या ठिकाणी. म्हणून असा राजा असणारा गजेंद्राचा पायवडा तुम्हाला लक्षात आहे. सगळ्या परिवाराला आवाज द्याला. बाकीचे 1 वर्ष युद्ध चाललं तुकाराम महाराज म्हणले, पण सगळे पत्नी म्हणली पिकलेलं पान आहे कधी ना कधी घालणार. पोरं म्हणले बरेच काम आहेत, दिलं मथाला सोडून. आणि खरं आपल्याला साथीदार कोण आहे हो? आपल्याला स्मशानामध्ये साथीदार फक्त आपले सद्गुरू आहेत आणि आपला देव आहे. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगी बढ़ेगी तो केवल मकान तक, परिवार के लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक. इससे तो आगे, इससे तो आगे भजन ही है साथी, हर के भजन बिन अकेला रहेगा, अकेला रहेगा. आणि या ठिकाणी मंडळी तिथं सोडवण्याकरता तू का म्हणे तुला सोडविना कोणी, तू का म्हणे तुला सोडविना कोणी, तू का म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचवनिया, एका चक्रपाणी वाचवनिया, वाचवनिया. जय हो. नको नको मला राधे राधे. नको नको मला
नको मना. प्रपंच करा, प्रत्येक माणसाला ते मी हे म्हणून बरं आहे, मग ते एकटाच बेजार होते, बाकीचे म्हणतात हे जाऊ दे आपल्या जागी. तू का म्हणे घालू तयावरी आणि वाहू हा संसार. समय असे सादर व्हावे देव ठेवी ना. जास्त पळापळी कसं असते, आपण प्रपंच करता जास्त पळवतो काही पाप घडते, आपलं स्वतःला भोगावं लागतं ना. आपुली आपण करा सोड मग. वाल्या कोळ्याचं चरित्र कशाला सांगतात, दुपारच्या परा टाइम जाईन म्हणजे सांगा, त्याच्यासाठी नाही की त्यालाही कोणी नव्हतं ना, आपल्याला सुद्धा अंत काळाला कोणी. हो, सेजेची कामी न दूर राहे नाही रे. बघा, नाही रे कुणाचे कुणी, अंतिल जासेल एकल्या प्राण्या माझी माझी. ना आपलं कर्म करत असताना याच्यातून निषिद्ध कर्म करू नका, जेणेकरून पाप होईन असं करू नका. खाणारा सगळा परिवार आहे, पण तुम्हाला भोगायला एकट्याला लागावं लागला. म्हणून उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम वसादयत. आपण कर्म करत असताना चांगलं कर्म करा, जेणेकरून आपला उद्धार झाला पाहिजे. देवाला कर्म. त्या गजेंद्राचा पाय धरला आणि सगळे सोडून गेल्यावर गजेंद्रानं सांगितलं, देवा ओम, देवा तुला मी शरण आलेलो आहे. भगवंत धावत धावत आले, हातामध्ये चक्र घेतलं. गजेंद्राला विचारलं, कशासाठी मला बोलवलं? म्हणजे माझा पाय धरलाय. कोण? नकरानं. मगरीला संस्कृत नकर म्हणतात. नकरानं पाय पकडा. देव खाली घेतले, गर्र चक्र फिरवले. नकरानं हात जोडले, म्हणजे देवा तुम्ही मारणार? म्हणजे मारणार. मला मारल्यानंतर तुम्ही कोणत्या धामाला नेणार? म्हणजे तुझं नाव काय? म्हणजे नक्र. म्हणजे तुला नरकात पाठवणार आता. म्हणजे देवा तुम्ही जर मला नरकात पाठवलं तर सगळ्या पेपरला टीव्हीला मी बातमी देईन. काय म्हणजे देवा तुम्ही कोणा करता आलात? म्हणजे गजेंद्रा करता. म्हणजे गजेंद्र कोण आहे तुमचा? म्हणजे माझा भक्त आहे. आणि मग भक्ताचे काय धरले होते? म्हणजे पाय धरले होते. मग भक्ताचे पाय धरले तुम्ही जर नरकात पाठवत असतान तर सगळ्या लोकांना सांगा ना, आजपासून कोणी भक्ताचे पाय धरायचे नाही. म्हणजे तू तर परभणच्या जेटल्या वकिलापेक्षा हुशार दिसला. अहो माणसं पहिले वकील माणसं म्हणजे वकील लय हुशार आहेत. आता वकिलापेक्षा माणसं डबल हुशार झालेत महाराज. आमच्या परभणीमध्ये एक जण ट्रक घेऊन झाला, ट्रकाखाली माणूस आला, गेला. वकील साहेब म्हणले बोला. मला वाचवा, माणूस मेला. वकील मला तुला वाचितो पण 3 लाख रुपये द्यावं लागतील. ते मला 5 लाख रुपये घ्या पण मला वाचवा. वकिलाने सांगितलं एकच, तुला मारू हाणू काही प्रश्न विचारू, एकच म्हणायचं. म्हणले काय म्हणायचं? तुला जर कोणी प्रश्न विचारला, ट्रक कोणाचं आहे, तुझं नाव काय, गाव काय, काही जरी विचारलं तर एवढंच म्हणायचं. म्हणजे काय म्हणायचं? मला काही माहीत नाही. काय म्हणायचं? मला काही माहीत नाही. पोलिसाने पकड, तूच माणूस मारा, तू आज ट्रक आहे. ते मला काय माहीत नाही. कोणत्या गावचा आहेस? मला काय माहीत नाही. मूर्ख आहेस का? मला काय माहीत नाही. चल म्हणले कोर्टात. कोर्टात गेले. वकील म्हणले त्या बापात नाव सांग. ते मला काय माहीत नाही. फाशी द्यायचं का? मला काय माहीत नाही. जन्मठेप? मला काय माहीत नाही. जेलर म्हणला त्याच्या गोळ्या संपल्या दिसल्यात, दे त्याला सोडून दिलं. तो माणूस रस्त्यावाला ज्या वकिलानं पैसे ठरले ते पळत पळत आला. मला मामा आपले 3 लाख रुपये. मामा म्हणले मला काही माहीत नाही, घ्या. ऐकता. पण त्या गजेंद्राचाही उद्धार केला आणि नकराचाही उद्धार केला. कशामुळं? ते पांडुरंगाला शरण गेल्यामुळं. अशा खूप कथा आहेत, है का नाही? म्हणून रिघाया शरण पांडुरंगा, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. जन्म झाला की जीवाला मरण नाही. जीव गेला म्हणतात, प्राण गेला म्हणतात. शरीराला मरण आहे. स्थूल शरीराला मरण आहे, सूक्ष्म शरीर आहे, कारण शरीर आहे, महाकारण शरीर तर अमरच आहे. पण ते स्थूल शरीराला मरण आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. विठोबा रखुमाई किती या काळाचा सोसावा ओळसा, लागला सरिसा पाठोपाठ. 184ची करा सोडवन, रिघाया शरण पांडुरंगा. आपण जर पांडुरंगाला काय वाचन मनानं शरण गेलोत, त्यांचा पिढा पार झाला. पांडुरंग स्वरूप झाले. ज्या ज्या भक्तांनी नामस्मरण केलं त्यांची सगळी सेवा पांडुरंगानं केली. ते पांडुरंग देवते संत देवते आणि निमित्त त्या हरी तैसे हरीचे दास. अशाप्रमाणे जे शरण गेले. आज आईसाहेबांचा हा 16 वर्ष श्राद्धांचा. दोन्ही मुलांनी ह्या सुंदरपैकी आपण बघतोत महाराज. ज्या आईवडिलांना आपल्याला जन्म दिला, काय ज्ञानोबांना वर्णन केले बघा. अंगा जीवाची संपत्ती, वेचोनी करी बाळाची पाळती. परे जीवे उबगणे हे स्थिती, न पाहे माय.
प्राण द्यायची जरी वेळ आली तर मुलाकरता माय पाठीमागं पाहत नाही. तिला ज्ञानोबराय आई म्हणतात मंडळी. आणि आज त्यांचा बंगला झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, उत्क्रांती झाली, मुलं चांगले शिकायला आहेत. पण आज पुढचं सुख बघण्याकरता आई जरी आपल्या शरीर रूपाने नसली तर सूक्ष्म रूपानं आई बघत आहेत आणि आजच्या दिवशी मुलांना आशीर्वाद देत आहेत. असंही मंडळी, आईची बापाची किंमत कधी कधी, बापाची किंमत कधी कळती बाप झाल्याशिवाय, आणि बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. आणि आईनं तर आपलं संपूर्ण जीवन लेकरासाठी आईशी कळवळ्याची जात आणि करी लाभावीनं प्रीती असे आजीमाय. मुलांनो, अरे आई तर जिवंत असताना लेकरावर प्रेम करतीच, पण मेल्याच्या नंतर सुद्धा माझ्या लेकराचं परिवाराचं चांगलं व्हावं असं प्रेम करणारी आई असते मंडळी. पुणे जिल्ह्यामध्ये आळंदी फाटा आणि त्याच्या बाजूला बकुरी नावाचं गाव आहे. त्या बकुरीमध्ये घडलेली घटना आहे. लहानपणी वडील गेले ब्रह्मानंद महाराज. आईनं माळो ऐकलं, लेकराला मोठं केलं, तलाठी झालं पोरग, तलाठी. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर नोकरीवालीच बायको भेटली, मोठा बंगला, सगळं आनंदात झालं. पण त्या तलाठीच्या पत्नीने सांगितलं, आई एक तर तुम्ही राहा नाही तर मी राहा, दोघीची भांडणं लागली. आणि मग मुलगा म्हणला, आई तुझं आणि तिचं जमत नाही, तू राह नाही तर मग तिला ठेव. ते म्हणजे तिलाच ठेव, तू कुठं राहते म्हणजे वृद्धाश्रमात. आणि आई नगरपशी वृद्धाश्रमात राहील. 12 वर्षे आईला भेटायला गेला नाही, काही नाही. असंच कीर्तन ऐकलं ना आईची आठवण आली. वृद्धाश्रमात तुकारामजी भेटायला गेला. आई ओळखलं का मला? हा म्हणले, बाळा लहानाचं मोठं केलं, सगळ्यात जीवन घातलं, ओळखलं ना. आई कसं चाललंय? काय नाही, बरं आहे, सगळ्यासोबत राहते, करते परमार्थ, चांगलं आहे. काय तुझी इच्छा आहे, तुझी काय तुला पाहिजे सांग आई. काय नाही बाळा, काही नको, आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत, हे पाऊस पडतंय, मच्छर चिळटवतात, आम्हाला चावतात, कोणाला मच्छर ताप येतो, कोणाला चिकनगुन्या होतो, माणसं मरतात. ह्या संस्थेला 10-15 फॅन पंखे दान कर. म्हणलं आई उद्याच आणतो. उद्या म्हणून जे गेला पुन्हा 15 वर्षे आलात नाही. पुन्हा कीर्तन ऐकलं महाराजांचे एका, पुन्हा आईची आठवण आली. आईचं पाणी बंद झालेलं होतं. आई बरोबर ऐकायला, बाळा आलास का? हो. बरं झाला, 2-3 तासात सोबती नाही बेटा मी आता. आई तुझी शेवटची इच्छा काय? तुझ्या करता काय आणू? मला काही नको सोने, आता जाते मी. बरं झालं शेवटला तुला पाहिलं मी डोळे भरून. आता माझा प्राण जातो रे. आता एकच काम कर, काय तुला मागच्या वेळेस सांगितलं संस्थेला फॅन दे, पंखे दे. ते म्हणलं आई तू गेल्यानंतर या फॅनचं वारं कोण घेणार आहे? कशाला फॅन दान करू मी? काय आईनं उत्तर दिलं, डोळे भरून आले. बाळा ते पंखे ते फॅन या संस्थेला पाहिजे नव्हते, मला सुद्धा वारं घ्यायला नव्हते पाहिजे. मग बेटा तुझ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर तुझा मुलगा लात मारून तुला ह्या संस्थेत टाकेन वृद्धाश्रमात. तुला पंख्याशिवाय झोप येत नाही, पंख्याशिवाय तुला जमत नाही, म्हणून तुला आतापासूनच पंखे लावणे, निवांत झोप यावी, तू सुखात राहा म्हणून. म्हणजे जिवंत असताना तर आई लेकरावर प्रेम करतीच, पण मेल्याच्या नंतर माझ्या लेकराचं चांगलं व्हावं असंच कोणाला जगात वाटत असन तर तिला आई म्हणतात मंडळी. म्हणता सांगतात ना, आई हो स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई वाचून पोर वेगळी, तुटली सारी नाती, मावळला आधार आईचा, मावळला आधार, मावळला आधार आईचा, मावळला आधार. म्हणजे शिकलेले पोर आहेत. मला एकच सांगायचं, ज्या सुनबाई आहेत, ज्या लेकी आहेत, त्यांना सांगायचं आहे की आपले मायबाप जिवंत आहेत ना, रोज त्यांना एक फोन लावा, काय चाललं का विचारा, मेडिकल संपलं का विचारा, काही शर्ट घ्यायचं का विचारा, तालुक्याला गेला तर विचारा, बाबा तुम्हाला शेप आणू का येतं नाही काय आणू. असे माझा मित्र एक मुंबईला नोकरीला लागला, आता 50 कोटीचा मालक झाला भगवानराव. आणि त्यानं सांगितलं, महाराज माझी आई मला फोन लावायची आणि आरतुरा म्हणायचे, बाळू भाकर खाल्लीस का? माझ्यासमोर 10-10 हजार रुपयाचा ताट असं जेवायला, आणि माझी माय म्हणायची भाकर खाल्ली का? माझा बाप म्हणायचा, काय रे बाळ्या काय मस्त आले का?
आता आरतुर बोलणारा माझा बाप राहिला नाही, भाकर खाल्ली का विचारणे आई राहिली नाही. 2 वर्षापूर्वी माझी आई गेली आणि बाबा गेले, तुम्हाला माहिती आहे महाराज. म्हणलं हो. आता फोनवर बोलायला मला आई राहिली नाही, बाप राहिला नाही. म्हणून मंडळी, किती कामं असू द्या, किती तुमचे बिजी असू द्या, किती कार्यक्रम असू द्या, किती शेतातले कामं असू द्या, एकदा तरी दिवसातून मायबापाला फोन लावा आणि त्यांना विचारा काय पाहिजे. ते गेल्यानंतर पुन्हा आपल्याला भेटणार नाहीत. म्हणून 2 शब्द नवीन आहेत, लक्ष देऊन ऐका. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे 2. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे 2. प्रत्येकाच्या विषात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या विषात नसतो आई वडिलांचा फोन. बापावानी छत्र छाया, नाही आई वाणी माया. स्वर्ग अवघा असतो दादा, घे समजून त्यांच्या पाया. अरे त्यांच्या नंतर काळजी आपुली, त्यांच्या नंतर काळजी आपुली, सांगा करणार कोण. प्रत्येकाच्या विषात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या विषात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या विषात नसतो रे आई वडिलांचा फोन. मंडळी, जोपर्यंत आहे तोपर्यंतच बोलायला चान्स आहे. त्यांना मोबाईल घेऊन द्या, चांगले कपडे घेऊन द्या. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्या शेतावर आपण जगतोत ना, त्यांच्याच घरात राहतोत ना आपण. त्यांनाच आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि त्यांनाच आपल्याला कपडे घेतले ना, मायबापानं जग दाखवलं ना आपल्याला. मग त्यांचे अत्यंत अरे मोठे मोठे क्लास 1 अधिकारी व्हा, काय शेता नंबराचे अधिकारी व्हा, तुमच्या मोठ्याल्या गाड्या घ्या, बंगले चांगले बांधा, पण त्या बंगल्यामध्ये मायबापाला ठेवा. 1 मिनटं फोनवर बोला. आपलं आरोग्य, जसं आपण मायबापाची सेवा केली तसे आपली मुलं आपली सेवा करतील आपल्या. म्हणून नंतर अरे गंगामायला गंगा माय म्हणतात, गोमातेला माय म्हणतात. अरे भारत देशाला सुद्धा आपल्या भारत माता म्हणतात. इथं मातेचा फार मोठा अधिकार आहे. म्हणून असं आईवडिलांचे फार उपकार आहेत. आपला भारत देश कशामुळं गाजलाय जगामध्ये? ज्या श्रावण बाळानं मायबापाची सेवा केली, ज्या भक्त पुंडलिकानं मायबापाची सेवा केली, म्हणून आपला भारत देश हा. म्हणून मंडळी, अशा प्रकारचं आज सर्व परिवारानं आईच्या सेवेकरताच हा कार्यक्रम ठेवला. इष्ट मित्र स्वजन सखे इतक्या लांबून आले. सर्व माझ्या बहिणी, माझी माय, हे सर्व या ठिकाणी लांबून आलात. हे आईचं पुण्य महाराज. आज वर्षश्राद्धाला त्यांचं गरुड पुराण असं सांगतंय. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भुवनम गंधर्व शैलागम क्रोंचमपुरम विचित्रभुवन नानाकंदपुरम शीतोचे बहुविती धर्मनगरम याम्याम गतम चाग्रजहा. आज या ठिकाणी चित्रगुप्त आपल्या दारात आलेले आहेत. तुमच्या गावाहून धर्मनगर 99,000 योजन किलोमीटर आहे. 16 मुक्कामं लागतात. आणि आजच्या दिवशी आपण जे आईच्या नावानं अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, जे काय धनदान करतो, लाखो पटीने त्यांना प्राप्त होत असते. आणि आज आई स्वर्गातून बघत आहे. आज आई खुश आहे. आज तुमच्या दारामध्ये आई आलेली आहे आणि सर्व बघत आहे की लेकरं माझ्या नावानं काय अन्नदान करतात, किती नामस्मरण होतं आहे, किती देवाचा पक्वाद वाजत आहे, किती टाळ वाजत आहे. आज आई त्यांच्या डोळ्यानं बघत आहे. आणि असं शास्त्रात सांगितलंय, देवाचा आशीर्वाद नाही लागला तरी हरकत नाही, पण ज्याला पितृजनांचा आशीर्वाद लागला, ज्यांना मायबापांचा आशीर्वाद लागला, त्यांना 33 कोटी देवांचा आशीर्वाद लागण्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणजे या ठिकाणी हो, आईचं फार आपल्याला बोलता येईल, वडिलांचंही बोलता येईल, का नाही? आई बाप गेल्यानंतर म्हणावं लागते. मग सोडोनिया गेले बाबा आम्हाले कराला, बाबा 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 आता म्हणून मी कुणाला. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडूनिया गेले बाबा सारा परिवार. सोडूनिया गेले बाबा आम्हाले कराला, बाबा 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 बाबा. बाळांत शब्दाचा अर्थ काय आहे आत्याबाई?
अरे एक तर मुलाचा जन्म नाही तर आईचा अंत, त्याला म्हणतात बाळांत मंडळी. अरे असं सांगितले डॉक्टरनं, आईचे 2 रक्ताचा थेंब जळतात, त्या दुधाचा 1 थेंब तयार होतो. ऐकताय ना, काय सायन्स आहे बघाय. आईचे 2 थेंब रक्ताचे शरीरातले जळून जातात तेव्हा 1 थेंब तयार होतो. लेकरा करता काय दिलं नाही माहीत. हो, आमच्या खेड्यातल्या बाया किती पूर्ण सौंदर्य नष्ट करून टाकतात, पण माझं लेकरू गुबगीत चांगलं दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे, अशा मुलावर आई उपकार करणारी आज आईचा हा सोहळा आहे. आज आई आपल्या गावात आलेले आहेत. हे सर्व लेकराचं कौतुक बघत आहे. माझ्या लेकरांनी एवढ्या कष्ट केले, गरिबीतून हे सगळं केलं, आणि आज आईचा आशीर्वाद त्यांना लागणार आहे. या ठिकाणी सर्व परिवारांनी तुका म्हणे फारन थोडा तरी, आपल्या जे सर्व हनुमंतराव नागोराव काळे असतील, अंगदराव आणि हनुमंतराव 2 मुलं आणि सुमनमाईचा हा सोहळा त्याने सुंदर केलेला आहे. आज आई तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लागणार आहे. असाच आईचा आशीर्वाद लागावा. तुका मान्य माळ गुंतली राहटी, गाडग्याची सुटी फुटली या. ब्रह्मनाथ झाला, गाडगं फुटलं, आणि नाते गोत्याचा संबंध कमी कमी होत गेला गोत्राचा. आणि त्या ठिकाणी एकच विनंती करीन, आईसाहेब पुन्हा तुम्ही आमच्या गावात जन्माला इथंच या, आणि पुन्हा त्या ठिकाणी लेकरावर संस्कार देऊन त्यांना मोठं करण्याचं काम करा. या ठिकाणी किती या काळाचा सोसावा ओळसा, लागला सरिसा पाठोपाठ ज्ञानेश्वर. म्हणून या ठिकाणी आज आपल्या गावामध्ये पहिल्यांदाच येण्याचा योग आलेला आहे. भगवानरावनं आमच्या हनुमंतरावनं याने फोन लावला, म्हणजे महाराज असं असे. आणि काल ब्रह्मानंद महाराज आमचे फार आवडते गायक आहेत. आनंद वाटला, बाबा सुद्धा यारीत, आणि सर्व आपल्या गावातले भागवताचार्य. बरं झालं आता मला कळालं गावाकडे न्याला त्यांचं भागवत ठेवायला. हे बघा, जवळचेच माणसं आपले एवढे मोठे असतात पण परिचय नसतो एखादबार. आज भागवताचार्य स्वतः टाळ घेऊन बाबा उभा टाकले, नाही तर इथं घोंगडी टाकून बसले असते. पण एक लेकराचं कौतुक बघायला बाबा उभा टाकलेत. इष्टमित्र स्वजन पाहुणे मंडळी लांबून सर्व आले. सर्व माझ्या बहिणी, आजी, माय, अक्का या ठिकाणी आला, तुम्हाला धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाजणारे गाणारे सर्वांनी, ब्रह्मानंद महाराजाचे सोबते असणारे ऋषिकेश भाऊ त्यांना सुद्धा धन्यवाद. मर्दज गावन यूट्यूब चॅनल, तुकारामचं काय नाव आहे, हां माऊली काळे यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित माऊलीला सुद्धा धन्यवाद. पुन्हा तुम्हाला एक कीर्तन महाराजांचे प्रमाण पुन्हा तुम्हाला आता मोबाईलवर ऐकायला भेटते. वेडे वाकुडे लेकुराचे बोल आणि करीती नवल माय बाप, एक श्रद्धांजली म्हणून अगच्छंतु महाबाहो विश्वदेव महाबलहा, एविता श्राद्धे सावधानो भवन्तु ते. अगच्छंतु महाबाहो विश्वदेव महाबलहा, एविता श्राद्धे सावधानो भवन्तु ते. हरि ओम शांती शांती शांती. सर्वांनी 1 मिनिट जप करायचा आहे. हाताने टाळे मुखादेश्वरा. ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. तुका म्हणे
ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा